खोक्या उर्फ सतीश भोसलेला वैद्यकीय चाचणीनंतर पुन्हा शिरूर कासार पोलीस ठाण्यात आणलं। खोक्या भोसलेला आज शिरूर न्यायालयात दाखल केलं जाणार। वन विभागानं पाडलेल्या खोक्याच्या घराला अज्ञातांनी आग लावल्याचा आरोप। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचाही खोक्याच्या कुटुंबियांचा आरोप। सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची काय चूक, घर का जाळलं? अंजली दमानी यांचा ट्विट करत संताप। नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, नाना पटोलेंचं वक्तव्य। मंत्री माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवण्यात आलं तर पुन्हा निवडणूक होईल। निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक पैशांची आवश्यकता असेल। शिक्षेला स्थगिती देताना नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। अबू आझमींची मुंबई सत्र न्यायालयाकडून कान उघडणी। औरंगजेबाबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात अटकेपासून संरक्षण देताना संयमानं वागण्याची ताकीद। ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही। 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब मिळत नसल्याचा आरोप। लेखापरीक्षण अहवालात तर ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे। देशभरात धुलीवंदनाचा उत्साह, राज्यभरातही विविध ठिकाणी धुलीवंदन उत्साह। भारत पाकिस्तान सीमेवर देखील आज उत्साहाचं वातावरण। कोकणात शिमगोत्सव, भास्कर जाधवांनी शारदा देवीची पालखी नाचवली। चिपळूणच्या तुरंबव गावात शिमगोत्सवाचा उत्साह। अमरावतीच्या कुरळपूर्णा येथे बच्चू कडू यांच्याकडून धुलीवंदन सण साजरा। रस्ते रंगवत बच्चू कडूंच्या सरकारकडे अनेक मागण्या, कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना दर महिना 6000 रुपये मानधन देण्याची मागणी। तर अहिल्यानगरमधील संगमनेरच्या काकडवाडी महालक्ष्मी मंदिरात चोरी करणारे 6 आरोपी अटकेत घेतलेत। आरोपीकडून 26 लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। 9 मार्च रोजी पहाटे घडली होती चोरीची घटना। तर या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। संगमनेरच्या काकडवाडी महालक्ष्मी मंदिरातील चोरी प्रकरणी 26 लाखांचे दागिने चोरणारे 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होळी साजरी। रंगांची उधळण करत दादरमध्ये धुलीवंदनाचा उत्साह। नाना नानी पार्कमध्ये देखील होलिकोत्सवाचा आनंद। होळी रमजानचं महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक सलोखा राखा। सपाचे नेते अबू आझमी यांचं सणांच्या पार्श्वभूमीवर आवाहन। सणांदरम्यान सलोखा राहावा यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी। धुळवडी निमित्त नागपूर शहरात 4000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। नागपूर शहरात सर्वत्र पोलिसांकडून नाकाबंदी। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार। नागपूरमध्ये होळी आणि धुळवडीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कारवाई। बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या महिलेसह एकूण 10 जणांना अटक। आरोपींकडून 1,60,000ची दारूही जप्त। रत्नागिरीच्या लांजामध्ये श्रीदेव चव्हाट्याच्या होळी उत्सव संपन्न। होळी उत्सव पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। या उत्सवाची सुमारे 500 वर्ष जुनी परंपरा। सोलापुरातील शिवगंगा देवीला होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास। द्राक्षांनी संपूर्ण गर्भगृह सजलं। शिवगंगा मातेची महापूजा देखील संपन्न। धुळवडी निमित्त नांदेडच्या ग्रामीण भागात लेंगी महोत्सवाची धूम। लोकगीतं आणि डपण्याच्या तालावर बंजारा बांधवांचं नृत्य। पुणे मेट्रो सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बंद। नागपूर मेट्रो ही दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार। धुलीवंदनाच्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो सेवा बंद। दुपारी 3 नंतर नियमित सेवा सुरू राहणार। नवी मुंबईत आज बेलापूर पेंधर मेट्रो मार्गावर दर 15 मिनिटांनी मेट्रो धावणार। होळीनिमित्त सिडकोचा निर्णय। मेट्रो सेवा दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत दर 15 मिनिटांनी उपलब्ध राहणार। मुंबईमध्ये सकाळपासूनच धुळवडीचा उत्साह। मरीन ड्राईव्ह परिसरात एकत्र जमत मुंबईकरांकडून धुळवड साजरी। मुंबईत पोलिसांकडून धुलीवंदनानिमित्त 12 ते 18 मार्च दरम्यान नियमावली जारी। सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी गाणं, अश्लील इशारे करणं आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर रंगांनी भरलेले फुगे फेकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार। धुळवडीमुळे नागपुरात चिकन मटणाच्या दुकानात मोठी गर्दी। नागपुरात आज खवय्यांकडून 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल। मागणी वाढल्यानं नागपुरात चिकन आणि मटणाच्या दरातही वाढ। ठाण्यात मटण दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी। धुलीवंदनानिमित्त मटण आणि चिकनच्या मागणीत वाढणी। पिंपरी चिंचवडमध्ये दुकानांसमोर मटण खरेदीसाठी गर्दी। धुळवडीला नागरिकांचा मांसाहाराचा बेत। मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा। शहरातील वातावरण धुरकट। इमारतींवरही धूळ साचली। कोल्हापुरातील इचलकरंजीत धुळवड खेळताना एसटीची तोडफोड। हुलगेश्वरी रोडवर कर्नाटक एसटी बसची तोडफोड। बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती। जळगावच्या बोदवडमध्ये रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात। धान्यानं भरलेला ट्रक थेट रेल्वे रुळावर आल्यानं अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून 2 ते 3 बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार. खेडच्या गुंडाळवाडीमध्ये वेताळेश्वर महाराज यात्रोत्सवाची धूम. यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये 326 बैलगाड्यांचा सहभाग. दापोलीत सावनेकरीण देवी आणि सताई देवी पालखीचा भेट सोहळा. ढोल ताशाच्या गजरात पालखी भेट सोहळा संपन्न. नागपुरातील रेशीमबाग परिसरात धुळवडीचा उत्साह. पाण्याचा वापर न करता धुळवड साजरी करणाऱ्या नागरिकांचा भर. नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागातील बिलं काढण्यासाठी कंत्राटदारानं पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओत एक कर्मचारी पैसे घेताना कैद. पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली मात्र अद्याप पोलिसात तक्रार नाही. डॉक्टर प्रशांत बोकारेंकडून नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार काढला. अपर विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी कोडिंगकडे कुलगुरू पद सोपवलं. 4 महिने शिल्लक असताना डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडून प्रभार काढला. महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट. अनेक शहरांमध्ये 40-41 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान. विदर्भात आणि आज तीव्र उष्णतेचा इशारा. नीरा भीमा कारखान्याची निवडणूक बिनविरोध. माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे सलग 25 वर्षांपासून वर्चस्व. सलग 5व्या पंचवार्षिक निवडणुकीत पद कायम. राष्ट्रवादीच्या शिक्षक सेलतर्फे परभणीत बोंबाबोंब आंदोलन. अर्थसंकल्पात अंशतः अनुदानित आणि अघोषित शाळांसाठी टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतूद नसल्यानं संघटना आक्रमक. पालघरच्या कासा उपजिल्हा रुग्णालयाला पाणी टंचाईच्या झळा. रुग्णालयात टँकरनं पाणी पुरवठा सुरू. जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचं योग्य नियोजन करण्याची मागणी. बेळगाव नागपूर विमानसेवा 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता. प्रवाशांमधून नाराजी. ही विमानसेवा बंद झाल्यानंतर फक्त 6 शहरांमध्ये विमानसेवा सुरू राहणार. नाशिक जिल्ह्यातून 86 लाडक्या बहिणींनी सोडला योजनेचा लाभ. कारवाईची भीती आणि उत्पन्न वाढ कारणांमुळे बहिणींनी लाभ सोडला. निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना योजना सोडण्याचं आवाहन. सोलापूर शहराच्या पाणी प्रश्नावर आमदार देवेंद्र कोठेंनी विधानसभेत आवाज उठवला. पाणी प्रश्नावर देवेंद्र कोठेंनी लक्षवेधी घेतली. पाणी प्रश्नाबाबत विधानसभेत वस्तुस्थिती मांडत वेधलं अध्यक्षांचं लक्ष. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. बुधवारी तापमानाचा पारा 40.8 अंश सेल्सिअसवर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. कोल्हापूरच्या इचलकरंजीत 8 महिन्यापूर्वी स्तवन कांबळेंवर जीवघेणा हल्ला. या प्रकरणी 4 आरोपांना अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात लहान मुलांच्या भांडणातून 2 गटात तुंबळ हाणामारी. सहकारनगर साईट नंबर 102 परिसरात बुधवारी रात्री 2 गटात कोयता, काठी आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला. 29 जणांवर गुन्हा दाखल. परभणीत धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात होळी आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं संचलन. पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी रूट मार्चमध्ये सहभागी. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील व्यंकटेश्वरा कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था. रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याची वारकऱ्यांची मागणी. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये महापालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा. यवतमाळच्या बस स्थानक परिसरातून महिलेची गहाळ झालेली सोनसाखळी एकानं परत केली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडून सोनसाखळी परत करणाऱ्याचा सन्मान. अमरावती शहरात चोरट्याचा धुमाकूळ. शहरामध्ये 12 दिवसात 40 घरं फोडून 36 लाखांवर डल्ला. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. अकोल्यात चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी परत केले. चोरीला गेलेल्या 200 मोबाईलचा शोध लावण्यात पोलिसांना यश.